बोल आई. अमू कशी आहेस तू? हा, सुखरूप आहेस ना? हो आई, मी ठीक आहे, पण तू ठीक आहेस ना? खूप काळजी वाटत होती ग तुझी. माईंनी हट्टच धरला म्हणून तुला तिथेच ठेवून आले. पण आता इतकं भयानक स्वप्न पाहिलं ना, तुझ्याशी बोलले आणि जीवात जीव आला माझ्या. झालं ना समाधान? मोडलंस ना घर? माई आणि अण्णांमध्ये भांडण करून दिलंस आणि आता स्वतःशी खुशीत लोळत पडशील या घरात. हाच हेतू होता ना ग तुझा? काय पुरळ घातलीस ग आमच्या माईंवर की त्यांच्या लाडक्या नातवाला अक्षयला या घराबाहेर काढलं त्यांनी आणि तुला ठेवून घेतली या घरात. आता तुझ्यामुळे वाद होणार आमच्या घरात आणि हे घर तुटत जाणार. मग काय आज सगळी संपत्ती गिळंकृत करशील तू. तू कोण आहेस माहितीये? ऍसिड आहेस, ऍसिड. ऍसिड कसं जिथे पडतं ते सगळं जाळून टाकतं, तसं तू आमचं हे अख्खं घर जाळून टाकणार आहेस. तुझ्या जागी दुसरी कोणी असती ना, जीव दिला असता तिने, जीव. बघा आरामात. काय उभी काय हात धरून? निघ, चाल. कशी घाबरली. सगळे नकटे. तू काय गिळंकृत करणार? अख्खी संपत्ती तर मी गिळणार. तू माझ्या हातात आलेली फक्त एक करवत आहेस, करवत. ती मी अशीच चालवणार ना की या सगळ्या घराचे असे तुकडे व्हायला पाहिजे. झालं ना समाधान? मोडलंस ना घर? माई आणि अण्णांमध्ये भांडण करून दिलंस की त्यांच्या लाडक्या नातवाला अक्षयला या घराबाहेर काढलं त्यांनी आणि तुला ठेवून घेतली या घरात. आता तुझ्यामुळे वाद होणार आमच्या घरात आणि हे घर तुटत जाणार. नाही राहायचंय मला इथे. अक्षयला आत्ताच फोन करते आणि इकडे बोलवून घेते आणि मी निघून जाते. आई उचलणार फोन. रागात निघून गेलाय. आई उचलणार माझा फोन.
ऍसिड कसं जिथे पडतं ते सगळं जाळून टाकतं, तसं तू आमचं हे अख्खं घर जाळून टाकणार आहेस. तुझ्या जागी दुसरी कोणी असते ना, जीव दिला असता तिने, जीव दिला असता तिने, जीव दिला असता तिने, जीव दिला असता तिने. ही फोन का नाही उचलत आहे? फोन उचल का बाई, फोन उचल. आई, बोल आई. अमू कशी आहेस तू? हा, सुखरूप आहेस ना? हो आई, मी ठीक आहे, पण तू ठीक आहेस ना? खूप काळजी वाटत होती ग तुझी. माईंनी हट्टच धरला म्हणून तुला तिथेच ठेवून आले, पण आता इतकं भयानक स्वप्न पाहिलं ना, तुझ्याशी बोलले आणि जीवात जीव आला माझ्या. तू खरंच ठीक आहेस ना? आई, मी ठीक आहे, पण मला पण तुझी खूप आठवण येते. अगं मग ये ना इकडे, निदान 4 दिवस राहिला तरी ये. तुमच्या घरी ना इतकं दडपण असतं की नीट बोलता येत नाही ग तुझ्याशी. तू येच इकडे. तुला बघितल्याशिवाय ना माझं मन काही शांत होणार नाही. आई, राहायला यायचं मला नाही सांगता येणार, पण मी भेटायला येईन. मी उद्याच येते. सकाळी माईंना विचारते आणि येते तिकडे. आपण तेव्हाच बोलूया. आता ठेवते मी. सांभाळून राहा. तू पण काळजी घे आई. मी आता ठेवते. प्रॉब्लेम हा आहे ना की मला लग्न करायचं नाहीये आणि तेव्हाही लग्न करायचं नव्हतं. भाग्यश्री, बघ तुझ्यासाठी मस्त गाऊन आणलाय, परफ्यूम. तुला हवं होतं ना?
तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल आहे. म्हणजे असं काय आहे? अगं यात आहे ना एक ट्रान्सपरंट गाऊन आहे सिल्क मटेरियलचं. एकदम क्यूट आहे आणि खूप रोमॅन्टिक आहे. भाग्यश्री, ओ बाई साहेब, काय झालं? हे भाग्यश्री, काय झालं? तू नेहमीसारखी वागत नाहीयेस. मला सांग. नेहमीसारखं काहीच राहिलं नाहीये या घरात. म्हणजे अनंत, माझं कशातच लक्ष लागत नाहीये रे. तिकडे अमृताचा संसार तुटतोय आणि अनंत, मी जरा पाणी घेऊन आले. अमृताचा संसार तुटतोय. अरे माझ्या आई वडिलांना विचार ना, घरापासून तुटण्याचं दुःख काय असतं ते. लवकर 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 ठेवा ठेवा. तुम्ही ठेवलं बघ. अरे तू ये हाच आहे. वेट लागले का तुम्हाला? तुमच्या सेलिब्रेशनचे आवाज बाहेर येतात, जरा हळू ना. अरे पण सेलिब्रेट. सॉरी सॉरी सॉरी. म्हणजे काय सेलिब्रेट नको का करायला? इतकी वर्ष आपण धडपड करतोय तेव्हा कुठे आताही यश मिळालंय. तुकडा पडलाय आणि पुन्हा जोडता येणार नाही असा तुकडा पडलाय. सेलिब्रेशन तो करने को मांगता ही है, तू खाओ तो. आई आई सेलिब्रेशन करने को मांगता है, बट वॉल्यूम कम कम. माय डिअर सन, हे सगळं क्रेडिट आहे ना तुला जात. काय जबरदस्त प्लॅनिंग केलं होतंस तू. हा, यावेळी आपल्याला नशिबाने सुद्धा खूप चांगली साथ दिली. ती कियारा नेमकी माझ्या गाडी समोर आली आणि ब्रेक लागला. तो फक्त माझ्याच गाडीला नाही, अक्षय आणि त्या नकटीच्या लाईफला सुद्धा लागला. अरे बस खाओ पिओ मजा करो, चलो बैठो. हा हा. काकी, वहिनी, एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं. अमृता वहिनीचा चेहराही माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. शर्मिष्ठा, मला ना सारखं सारखं तेच आठवतंय ग. शर्मिष्ठा, अक्षय भाऊजी सगळ्यांसमोर अमृताला म्हणाले की मी तिला स्पर्शही केला नाही. काय वाटलं असेल ग अमृताला? पण हे सगळं जर माझ्या बाबतीत घडलं असतं ना, तर मला नाही माहिती मी काय केलं असतं. पण अमृताच्या बाबतीत आज जे काही घडलंय ना, ते खूप भयंकर घडलंय. शर्मिष्ठा, मला नाही माहिती, पण ना मला हे सगळं अनंताबरोबर पण शेअर करता येत नाहीये ग. आता अनंता रोजच्या सारखा माझ्या जवळ आल्यावर पण खरंच आपण आपल्या नवऱ्याला, भावाला, दिराला, मित्राला ओळखतो असं वाटतं आपल्याला. पण एका क्षणात ते कधी अनोळखी होतात ना, हे नाही कळत. वहिनी, अमृता वहिनीने काय काय केलंय दादासाठी आणि तो तिला सोडून गेला कियाराकडे. खूप एकटी पडली आहे ती. वहिनी, आपण जाऊयात का तिच्याकडे? हो शर्मिष्ठा, आपण जाऊया. आपण तिचं थोडं तरी दुःख वाटून घेऊ शकतो ना.
जाऊ. बरं अनंत ऐका, तुम्ही सुद्धा ऐका. याच्या पुढे अक्षयची जबाबदारी तुझ्यावर आहे. हा कसं आहे अनंता, अक्षयकडे नोकरी छोकरी आहे, पण पैसा, छप्पर आणि जेवण त्याच्याकडे नाहीये. ते जर तू त्याला दिलंस ना, तर तो या घराची पायरी सुद्धा चढणार नाही. बरोबर. नाही, एक मिनिट. मी त्याला जेवण वगैरे सगळं देऊ शकतो, पण छप्पर नाही. अरे पण ती प्रॉपर्टी तुझीच आहे ना. आई, ती प्रॉपर्टी माझीच आहे, पण हे अक्षयला माहित नाहीये आणि त्याला कळता कामा नये. मी कितीही काळजी घेतली ना, तरी अक्षयला ती 100% कळेल जर तो तिथेच राहिला तर. हा मुद्दा बरोबर आहे. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातल्यांपैकी जर अक्षयला शोधायला कोणी गेले आणि ते जर तिथे बंगल्यावर पोहोचले, तर अक्षयला आसरा कोणी दिला हे शोधण्याचा ते नक्की प्रयत्न करतील. आणि त्यांना जर कळलं ना तो बंगला माझा आहे, तर मग आपण तिघे गेलो 12च्या भावात. हेही बरोबर आहे माझ्या सोन्या. तो दुसरं काही देऊ शकतो, पण छप्पर नाही देऊ शकणार. काय झालंय अक्की? कम ऑन यार अक्की, जे झालं ते झालं आता. फॉरगेट इट. तू आता माझ्याजवळ आहेस ना. That's what is important now. चल, cheer up now. Smile. Smile. नाही यार, हे इतकं सगळं सोपं नाहीये. ज्या पद्धतीने हे सगळं घडलं ना, मग त्रास होतोय मला. मी नाही हे सगळं इतक्या लवकर विसरू शकत आणि त्यातून बाहेर पडून नॉर्मल वागू शकत. थोडा वेळ लागेल मला. शिवाय अमृताबद्दल पण खूप वाईट वाटतंय मला. मग काल आज तिला सोडून. कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. कम ऑन यार क्यू. किती सहन केले तिने माझ्यासाठी, आपल्यासाठी. जे काय केले तिने इनक्रेडिबल आहे. ते कोणी करत नाही. त्यात आपण ज्यासाठी हे सगळं केलं ना, ते मिळालंय आपल्याला. आपण आज एकमेकांच्या बरोबर आहोत. तिच्या पदरात काय पडलं? काय रे अक्की, हे सगळं आपल्याला नंतर पण बोलता येईल ना. एक तर इतके दिवस तू तिच्या जवळ होतास, आता तू माझ्या जवळ आलास आणि अजूनही तिच्याबद्दलच बोलतोयस. कियू यार, फक्त तिच्याबद्दलचा मुद्दा नाहीये. म्हणजे तो पण मुद्दा आहे, पण फक्त तोच मुद्दा नाहीये. इतर 50 विषय डोक्यात चालू आहे यार माझ्या. आयडियली आता माझ्या डोक्यावर छप्पर नाहीये, तुला पण घर नाहीये. माझ्याकडे फक्त नोकरी आहे माझी. आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे तुझं आणि माझं लग्न झालंय कोणा तिसऱ्याच माणसाबरोबर. त्या व्यक्तीबरोबर डिवोर्स घेतल्याशिवाय आपण लग्न करू शकत नाही. हे तुला कळतंय का? आणि मला ना यार हे असं पाळण्याचा, लपून छपून जगण्याचा कंटाळा आलाय. आता नको. मी एवढं सगळं करून बाहेर पडलोय ना, आता मला तुला घेऊन उजळ माथ्याने वावरायच्या समाजात माझी बायको म्हणून. I love you यार अक्की. I seriously love you. लव्ह यू टू. अरे ह्या दुष्काळात 13वा महिना. काय झालं? आनंदचा मेसेज आलाय. आपल्याला उद्याची जागा सोडावी लागणार आहे. काय? हो, त्याने आपल्यासाठी 2 दिवसांकरता जागा मॅनेज केली होती. सगळी गडबडच होते यार. म्हणजे आता आपल्याला आपल्या जवळचे पैसे नीट जपून ठेवून योग्य काहीतरी प्लॅनिंग करावं लागणार आहे. You know what? Doesn't matter.
तू माझ्या बरोबर आहेस ना, then anywhere is heaven with you. आय नो. आता शांत झोप काढ. उद्या सकाळी बोलू.